रेस्टॉरंटचं कामचं स्टेटस तर तुम्ही बघतातच आहे, बरोबर आहे. साईड बाय साईड किचन इक्विपमेंटची ऑर्डर दिलेली तुम्हाला आपण सांगितलं होतं. आज आपण त्याचसाठी अमोल सरांकडे गेलो होतो. जाऊन आपण फॅक्टरीमध्ये चेक केलं की कशाप्रकारे आपलं इक्विपमेंटचं काम चालू आहे. मग तिथे गेल्यानंतर छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये काही जे आपले कस्टमायझेशन्स होते, त्याचं काम कशा पद्धतीने चालू आहे. जे आपले फ्रीज वगैरे बनवून रेडी झालेले होते, त्याच्यामध्ये पण आपण डिटेलमध्ये जाऊन सगळ्या गोष्टी चेक केल्या की त्याचं फिनिशिंगचं काम कशाप्रकारे झालेलं आहे. कारण कसं होतं, ते दिसायला चांगलं पण महत्त्वाचं आहे आणि कुठं काही असे कट वगैरे असतात ज्याच्यामुळे मुलांना त्रास होतो. तर असे काही कट वगैरे कुठं आलेले तर नाहीये ना, या पण गोष्टींमध्ये आपण डिटेलमध्ये चर्चा केली. एस-एसची ग्रेड जी आहे ती 304च आहे ना, ते आपण परत एकदा क्रॉस व्हेरीफाय केलं. सर तर 304 शिवाय काम करतच नाही, पण तरीसुद्धा आपण टेस्ट पेपर साईड चेक करायला गेलो होतो. बाकी एकंदरीत जर बघायला गेलं तर छोट्या-मोठ्या गोष्टींमध्ये आमची डिटेलमध्ये चर्चा झाली. बरोबर आहे की कुठं-कुठं काय-काय आपण नवीन ज्या गोष्टी करतोय, काही 1-2 गोष्टी आमच्याकडनं सुटल्या होत्या, त्या आपण त्यांना त्याच्यामध्ये ॲड करायला सांगितल्या आणि अशा प्रकारे सगळं काही बघून आपण तिथून त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.